नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बोराडे एव्हान्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपला एमपीएससी राज्यसेवा 2027 साठी स्पेसिफिकली आम्ही एक 5 लेक्चरची सिरीज मी तिथे आणतोय. ऑलरेडी एक व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी स्पेसिफिकली की एमपीएससी एक्झामिनेशनसाठी वयोमर्यादा काय असते, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतं, पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं, पूर्व परीक्षा काय असते, मुख्य परीक्षा काय असते, तर याचं बेसिक आपण जे एक्सप्लेनेशन आहे ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये आपण पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे हा देखील आपण सखोलपणे त्याचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्ही पहिला व्हिडिओ या सिरीजचा बघितला नसेल तर तुम्ही पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगाने जे बेसिक तुमची अंडरस्टँडिंग एक्झामिनेशनची ती तुमची त्याच्यामध्ये परिपूर्ण होऊन जाईल. आजचा जो स्पेसिफिकली भाग 2 चा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर आपण मुख्य परीक्षेचा ऍक्च्युअली पॅटर्न कसा असतो, काय असतो आणि त्याच्यामध्ये निबंध आणि भाषेचे जे 2 सब्जेक्ट असतात त्यांचा सिलेबस काय असतो हे आपण सखोलपणे आज दुसऱ्या भागामध्ये आपण काय करणार आहे त्याचं पूर्ण अनालिसिस करणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की मुख्य परीक्षा जी असते, आता मुख्य परीक्षे संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण ज्या बाबी आहे त्या इथे तुम्ही लक्षात ठेवा. काय काय आहे तर सर्वप्रथम आफ्टर प्रिलियम म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर जवळपास तुमच्याकडे 120 दिवसाचा तिथं कालावधी दिला जातो. किती दिवसाचा? 120. म्हणजे बघा आता जनरली 2026 ची पूर्व परीक्षा कधी झालेली आहे तर 31 मे रोजी, 31 मे 2026 ला आता पूर्व परीक्षा झाली आणि आता मुख्य परीक्षा कधी होणार आहे? 3 ऑक्टोबर 2026 ला मुख्य परीक्षा होणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 31 मे पासून किंवा 1 जून पासून 3 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे तब्बल 120 दिवसापेक्षा जास्त वेळ. त्या म्हणजे जवळपास आपण म्हणून चालूया की 2-3 दिवस जर आराम केला असेल तर एक्झॅक्टली तुमच्याकडे किती दिवस आहे? 120 डेज, 120 दिवस तुमच्याकडे आहे. म्हणजे पूर्व आणि मुख्यमध्ये जनरली जो फरक असतो तो किती दिवसाचा असतो? 120 दिवसाचा असतो. म्हणून आता हा कालावधी तुम्ही म्हणाल सर खूप मोठा कालावधी आहे. हा मोठा कालावधी नाही, हा ठीकठाक कालावधी आहे. कारण युपीएससी परीक्षेमध्ये जनरली पूर्व आणि मुख्यमध्ये फक्त 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे मुख्य परीक्षेचा जसं मी काल तुम्हाला सांगितलेलं पहिल्या व्हिडिओमध्ये की मुख्य परीक्षेचा जो ऑलरेडी सिलेबस आहे तो थोडा वास्ट आहे. म्हणून फक्त 4 महिन्यात इथे म्हणजे तुम्ही जर अपेक्षा कराल की वर्षभर मी फक्त पूर्वचा अभ्यास करेल आणि मुख्यचा अभ्यास मी 4 महिन्यात करेल असं होणार नाही. म्हणजे एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, सोबत तुमचा पूर्वचा अभ्यास तिथे होत राहील. म्हणून लक्षात ठेवा हे फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर पूर्व आणि मुख्यमध्ये जवळपास फरक किती असतो? 120 दिवसाचा. त्यानंतर दुसरं म्हणजे काय तर इथे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जो पॅटर्न असतो कसा सब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो, वर्णनात्मक पॅटर्न आहे. हा वर्णनात्मकचा अर्थ होतो की इथे तुम्हाला उत्तरं लिहावे लागतात, म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंग करणं अपेक्षित आहे. आणि एकूण किती पेपर होतात तर मुख्य परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो तुमचे 9 पेपर होणार आहेत. किती पेपर होणार आहे? 9 पेपर. आणि या 9 पेपर पैकी 2 पेपर जे असतात ते तुमचे भाषेचे पेपर असतात आणि उर्वरित जे 7 पेपर असतात ते मग तुमचे सब्जेक्ट वाईज पेपर असतात. त्यामध्ये एक निबंध असतो, मग 4 जीएसचे पेपर आणि 2 ऑप्शनलचे पेपर. आता याच्यामध्ये हे जे 2 भाषेचे पेपर आहेत, ठीक आहे, हे जे 2 भाषाचे पेपर आहेत हे भाषेचे पेपर कसे असतात? क्वालिफाईंग असतात. म्हणजे त्याचे मार्क फायनल टोटल मध्ये मोजले जात नाही. तिथे तुम्हाला 300 पैकी फक्त 25% मार्क स्कोअर करणं आवश्यक असतं. आणि 2 भाषा म्हणजे कोणत्या? एक कंपल्सरी मराठीची भाषा आणि दुसरी कंपल्सरी इंग्रजी भाषा. तर एकंदरीत लक्षात ठेवा इथे तुम्हाला उत्तर लिखाण करायचं आहे. आणि तिसरा मुद्दा काय? क्वेश्चन पेपर अँड आन्सर शीट आर डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जनरली काय असतं की युपीएससी परीक्षेमध्ये मुख्य परीक्षा लिहिताना तुमची जी उत्तर पुस्तिका असते त्या उत्तर पुस्तिकेवरच प्रश्न लिहिलेले असतात आणि मग त्याच्या खाली तुम्हाला उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं. हे युपीएससीत होतं, पण एमपीएससी मध्ये असं होत नाही. एमपीएससी मध्ये ब्लँक शीट दिली जाते, म्हणजे तिथे लाईनिंग असतात आणि त्या लाईनिंगवर तुम्हाला फक्त प्रश्न क्रमांक टाकायचा असतो आणि उत्तर लिहायचं असतं. म्हणजे लक्षात ठेवा क्वेश्चन पेपर अँड आन्सर शीट एमपीएससी परीक्षेत वेगवेगळी असते. क्वेश्चन पेपरचा 2 पानाचा पेपर वेगळा मिळतो, 4 पानाचा पेपर आणि उत्तर पुस्तिका वेगळी मिळते. ठीक आहे, त्यानंतर राईट आन्सर इन 150 अँड 250 वर्ड्स. म्हणजे तुम्हाला जनरली जीएसच्या पेपरमध्ये असू द्या किंवा ऑप्शनलचा पेपर असू द्या, यामध्ये जास्त करून तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न दिले जातात. एक प्रश्न जो असतो तो असतो 10 मार्कांचा आणि दुसरा प्रश्न जो असतो तो असतो 15 मार्कांचा. आता 10 मार्काचा जो प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, हा 10 मार्कांचा प्रश्न तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहिणं तुमच्याकडनं अपेक्षित असतं. आणि दुसरा हा जो 15 मार्काचा प्रश्न आहे हा तुम्हाला 250 शब्दामध्ये तुमच्याकडनं लिहिणं अपेक्षित असतं. म्हणून हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला जे उत्तर लिहायचे ते उत्तर कसे लिहायचे तर मोजक्या शब्दात लिहायचे. म्हणजे कितीही जटिल टॉपिक आला, कितीही कॉम्प्लेक्स टॉपिक आला, कितीही मोठा विषय का बरं येऊ न देत, पण तुम्हाला उत्तर मोजक्या शब्दात लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे काय तर तुम्हाला इथे जे उत्तर लिहायचे आहे ते तुमच्या ग्रॅज्युएशनच्या उत्तरापेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे. म्हणून आम्ही 10 वेळा म्हणतो की तुम्हाला जर
मुख्य परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला आर्ट ऑफ आन्सर रायटिंग डेव्हलप करणं आवश्यक आहे. तुम्हाला उत्तर लिखाणाची कला तुमच्यामध्ये आत्मसात करणं आवश्यक आहे आणि यासाठी प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. तरी लक्षात ठेवा. चौथं काय, रूल्ड आन्सर शीट इज देअर. म्हणजे रूल्ड आन्सर शीट म्हणजे लाइनिंग वाले तिथे पेजेस असतात आणि लाइनिंग वाल्या पेजेसमध्ये तुम्हाला तिथे उत्तरं लिहावे लागतात. मी तुम्हाला सांगणार मी लाइनिंग वाले पेजेस कसे असतात याचं देखील मी नेक्स्ट पेजवर त्याचं इमेजेस लावलेली आहे. पण युपीएससी मध्ये ब्लँक आन्सर शीट राहतात, एमपीएससी मध्ये असं राहत नाही. त्यानंतर किती पेपर असतात, टोटल 9 पेपर असतात आणि हे 9 पेपर जनरली तुम्हाला जवळपास 20 ते 22 दिवसाचा कालावधी पूर्ण या 9 पेपरसाठी एमपीएससी तिथे तुम्हाला देते. पण युपीएससी मध्ये हेच पेपर 2 आठवड्यात तिथं घेतले जातात. म्हणून एवढं हे जे बेसिक माहिती आहे मुख्य परीक्षेसाठी एवढी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जसं आता उत्तर पुस्तिका कशी असते तर हे बघा, हे ऑलरेडी आयोगाने जे स्पेसिमेन आहे म्हणजे उत्तर पुस्तिकेचा जो नमुना आहे तो त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकलेला आहे. तिथूनच मी इथे लावलेला आहे. काय अशा प्रकारचे तुम्हाला तिथे पेजेस असतात आणि याला रूल पेजेस म्हणतात कारण इथे लाइनिंग असतात. म्हणजे इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक टाकायचा असतो आणि प्रश्न क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे उत्तर लिहावं लागतं. आणि सपोज जर उत्तर तुम्ही लिहत गेले इथपर्यंत, ठीक आहे, जिथपर्यंत उत्तर लिहिलं आहे तिथपर्यंत अशी आडवी रेखा ओढावी लागते आणि मग काट मारून नवीन प्रश्न नवीन पानावर तिथे लिहावा लागतो. म्हणजे अशा प्रकारची उत्तर पुस्तिका तुम्हाला तिथे दिलेली असते. ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो याच्या संदर्भात उत्तर पुस्तिका कशी असते, कसे उत्तर लिहायचे असतात, काय नियमावली आहे या संदर्भात ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण जर तुम्ही आता नवीन विद्यार्थी असाल आणि नवीन पद्धतीने तयारी करायचं तर जर तुमचा मानस असेल तर तो व्हिडिओ नंतर बघितला तरी चालेल. पण बेसिक गोष्टी समजून घ्या. त्यानंतर बघा मुख्य परीक्षा जी आता आहे, जसं आता 2026 मी आता सांगितलं तुम्हाला, पूर्व परीक्षा जेमतेम 31 मे रोजी झालेली आहे. आता मुख्य परीक्षा जी आहे ती कधी आहे, ती आहे 3 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कधीपर्यंत चालणार आहे, 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे. म्हणजे तब्बल 21 दिवस ही परीक्षा तिथे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वर्षी म्हणजे 2025चा जो पेपर होता त्याच्यामध्ये तर ही परीक्षा जवळपास एक महिना चालली होती. म्हणून लक्षात ठेवा की टेंटेटिव्हली 20 ते 22 दिवस किंवा 20 ते 25 दिवस पर्यंत ही परीक्षा तिथे चालते. आता यामध्ये बघा त्यांनी सरसकट सांगितलेलं आहे की 3 ऑक्टोबरला कोणता पेपर होणार आहे, सकाळच्या सत्रामध्ये भाषा पेपर 1 आणि दुपारच्या सत्रामध्ये भाषा पेपर 2. मग लगेच 3 नंतर 4 ऑक्टोबरला कोणता आहे, निबंधाचा पेपर आहे. आणि नंतर 4 ऑक्टोबर नंतर सरळ जवळपास तुम्हाला 13 दिवसाचा गॅप दिला आणि 17 ऑक्टोबरला तुमचा जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2, सामान्य अध्ययन पेपर 1, सामान्य अध्ययन पेपर 2. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 18 ऑक्टोबरला लगेच जीएस 3 आणि जीएस 4 आणि 17-18 झालं. मग 18 नंतर अजून तुम्हाला गॅप 1 आठवड्याचा आणि मग 24 ऑक्टोबर 2026 ला तुमचा वैकल्पिक विषय पेपर 1 आणि वैकल्पिक विषय पेपर 2 म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट. म्हणजे प्रॉपर वेळ तुम्हाला इथे जीएसच्या पेपरसाठी आणि ऑप्शनलच्या पेपरसाठी तिथे दिला जातो. आता आणि नंतर निकाल कधीपर्यंत येतो, फेब्रुवारीपर्यंत निकाल येतो. एकदा निकाल आला की मग निकालाच्या लगेच इंटरव्ह्यू सुरू होऊन जातात आणि मार्च एप्रिल मध्ये इंटरव्ह्यू चालतात. म्हणजे मे पर्यंत फायनल रिझल्ट तिथे तुमचा येणं अपेक्षित राहतं. तर अशा प्रकारे हा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे तो अशा प्रकारे तिथं घेतला जातो. का हे का बरं सांगणं आवश्यक आहे, कारण जास्त करून विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात की सर एकदम लागोपाठ 9 पेपर होतात का, तर उत्तर आहे नाही. कारण हे बघा, हा आता या वर्षीचा टाइम टेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे किती, तब्बल 20 ते 22 दिवस ही परीक्षा चालणार आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की पुढच्या वर्षी कदाचित तरी 25 दिवस होऊ शकते किंवा 20 दिवसात घेतला जाऊ शकतो. म्हणजे प्रॉपर पेपरमध्ये तिथं गॅप तुम्हाला मिळतो रिव्हिजन करायला, अभ्यास करायला. आता एकंदरीत बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की लेखी परीक्षेचे एकूण गुण किती असतात, म्हणजे मॅक्झिमम मार्क जे असतात ते किती असतात, 1750 गुण. आणि किती पेपर असतात, एकूण प्रश्नपत्रिकांची संख्या 9 असते. म्हणजे 9 पेपर तुम्हाला द्यायचे आणि एकूण गुण 1750 तिथे असतात. आणि याच्यानंतर जर लेखी परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय झाले, म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जर तुम्ही कट ऑफच्या वरती मार्क स्कोअर केले तर तुम्हाला तिसरा आणि शेवटल्या टप्प्यासाठी कॉल येतो, तो म्हणजे मुलाखतीचा, ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. इंटरव्ह्यू किती मार्काचा होतो, 275 मार्कांचा. आणि या दोघांचाही जो स्कोअर आहे तो तुमचा ऍड होतो आणि टोटल मॅक्झिमम स्कोअर किती, 2025. मग या 2025 पैकी तुमचे किती गुण मिळालेले आहेत आणि ते जर गुण तुमच्या कट ऑफच्या वरती असतील तर मग तुमचं फायनल सिलेक्शन तिथं होतं. मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे किती पदांवर सिलेक्शन होतं, 32 + 24. 32 पद आतापर्यंत होते आणि महाराष्ट्र शासनानं आता या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेअंतर्गत अजून 24 पद ऍड केलेले आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, वॅकन्सी आहे, ती आता वाढणारच आहे, नंबर ऑफ सीट्स वाढणारच आहे. म्हणून ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, तर हे मार्कांचं स्ट्रक्चर मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलंय की लक्षात ठेवा, खरी परीक्षा एमपीएससी राज्यसेवेची कुठून सुरू होते, मुख्य परीक्षेपासून सुरू होते. कारण मुख्य आणि इंटरव्ह्यू या 2 स्टेजेसमध्ये तुम्ही जे काही मार्क मिळवता त्याच्या आधारावर तुमचं फायनल लिस्टमध्ये
नाव राहणार की नाही राहणार हे डिसाईड होतं. म्हणून परत परत सांगतोय, मुख्य परीक्षेमध्ये जितके जास्त तुम्ही गुण स्कोअर करा कट ऑफच्या वरती, तेवढं तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळतो, कारण तेवढं तुमचं इंटरव्ह्यूवरचं वेटेज कमी होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला थोडे कमी जरी मार्क मिळाले, पण मुख्य परीक्षेमध्ये जर चांगले मार्क मिळाले तर तरी तुमचं लिस्टमध्ये नाव राहतं आणि कदाचित तुम्ही टॉप 10, टॉप 5 किंवा टॉप 100 मध्ये देखील राहू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं या परीक्षेचं काय मार्किंग स्ट्रक्चर आहे हे तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे. मी परत परत सांगतोय, मी कालही सांगितलं, ही परीक्षा म्हणजे काय तर मार्कांची परीक्षा. इथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क स्कोअर करायचे आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्ही या परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. जर तुम्ही या परीक्षेला नॉलेज घेण्याच्या दृष्टिकोनातून बघत असाल की नाही मला नॉलेज घ्यायचं सर म्हणून मी एमपीएससी करतोय, म्हणून मी युपीएससी करतोय, तर असं करू नका. उगाच वेळ वाया घालू नका. इथे तुम्ही नॉलेज घ्यायसाठी आलेले नाही आहात. इथे कशासाठी आलेले आहेत? इथे पोस्ट काढायसाठी आलेले आहे आणि पोस्ट काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहे आणि त्याच गोष्टी तुम्हाला तिथे अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर बघा, आता त्यानंतर मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, तर ठीक आहे, इथे प्रिलिम्स नव्हतं पाहिजे, मुख्य पाहिजे होतं. तर मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे थोडक्यात आपण इथे बघून घेऊया. तर एकूण किती पेपर असतात विद्यार्थी मित्रांनो? एकूण पेपर असतात 9. ठीक आहे, या 9 पैकी पहिले जे 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2, हे पहिले 2 पेपर कोणते आहेत? भाषेचे पेपर आहे. पहिला पेपर असतो मराठी भाषेचा, कंपल्सरी पेपर आहे, आणि दुसरा पेपर असतो इंग्रजी भाषेचा. हे दोन्ही पेपर कंपल्सरी आहे आणि यांचं मानक काय असतं? 10वीच्या लेवलचे हे पेपर असतात. मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही पेपर 10वीच्या लेवलचे असतात. मॅक्झिमम मार्क किती असतात? 300 आणि 3 तासासाठी तुम्हाला प्रत्येकी वेळ दिला जातो. आणि हे दोन्ही पेपर कसे आहे? हे दोन्ही पेपर विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाईंग आहे. कसे पेपर आहे हे दोन्ही पेपर? क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंगचा अर्थ काय की याचे मार्क फायनल मार्कामध्ये मोजल्या जात नाही. म्हणजे तुम्हाला या दोन्ही पेपरला जर क्वालिफाय करायचं असेल तर तुम्हाला या दोन्ही पेपरमध्ये मिनिमम किती मार्क स्कोअर करणं अपेक्षित आहे? 25% मार्क स्कोअर करणं अपेक्षित आहे. म्हणजे 300 पैकी 25% म्हणजे 75 मार्क मराठीमध्ये आणि 75 मार्क इंग्रजीमध्ये मिनिमम तुम्हाला स्कोअर करायचे आहे, जेणेकरून तुमचे दोन्ही पेपर क्वालिफाय होतील. आणि हे जर पेपर तुमचे क्वालिफाय झाले तर मग तुमचे बाकीचे पेपर चेक होतात. म्हणजे सिलेक्शन तर दूरची गोष्ट आहे, ऍटलीस्ट या पेपरमध्ये किती मार्क मिळाले हे जर तुम्हाला कळायचं असेल, तुम्हाला हे 2 लँग्वेजेसचे पेपर क्वालिफाय करणं मस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यावर आपला जनरली जास्त करून विद्यार्थी याच्याकडे लक्ष देत नाही, पण माझ्या मतानुसार याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण युपीएससी मध्ये असे बहुतेक उदाहरणं आम्ही बघतो की ज्यामध्ये विद्यार्थी क्वालिफाईंग पेपरला दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे मराठी किंवा इंग्रजी एखादा पेपर त्यांचा राहून जातो क्वालिफाय होणं. आणि क्वालिफाय नाही झाला तर हे जे काही पेपर आपण लिहितो 9 दिवस, याची पूर्ण मेहनत आपली वाया चालली जाते. म्हणून असं होऊ देऊ नका. काही नाही, फक्त प्रॅक्टिस काय करायची? फक्त तुम्हाला 3-4 पेपर मराठीचे, 3-4 पेपर इंग्रजीचे, एवढे जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्ही हे इझिली 75 मार्क 300 पैकी स्कोअर करू शकता. ठीक आहे, हे झाले 2 क्वालिफाईंग पेपर. त्याच्यानंतर गुणवत्तेसाठी गणना करावयाचे पेपर्स, म्हणजे जे पेपर्स ऍक्च्युअली तुमचे मोजल्या जातात ते कोणते आहेत ते बघा. पहिला पेपर जो असतो पेपर 3, तो म्हणजे निबंधाचा पेपर. निबंधाचा पेपर 250 मार्कांसाठी असतो. ठीक आहे, आणि मानक काय आहे? पदवीच्या लेवलचा, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लेवलचे इथे टॉपिक विचारले जातील. आणि मराठी किंवा इंग्रजी या दोघांपैकी कोणत्याही एका भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. किती वेळ आहे? 3 तासाचा वेळ इथे दिला जातो. म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला 2 निबंध इथे लिहावे लागतात विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पेपर क्रमांक 4 कोणता आहे? सामान्य अध्ययन पेपर 1, जीएसचा पेपर 1. आता हा जीएसचा पेपर 1 किती मार्कांसाठी? 250 मार्कांसाठी. अगेन मराठी व इंग्रजीमध्ये देऊ शकता. कालावधी किती आहे? 3 तास. म्हणजे बघा, हे जीएस पेपर 1 पासून जीएस पेपर 4 पर्यंत, GS1, GS2, GS3 आणि GS4, ज्याला सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 असं म्हणतात, हे या पेपरमध्ये प्रत्येकी 20 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात? 20 प्रश्न विचारले जातात. यापैकी 10 प्रश्न हे 10 मार्कांसाठी असतात. 10 प्रश्न हे 10 मार्कांसाठी असतात आणि उर्वरित 10 प्रश्न हे 15 मार्कांसाठी असतात. आणि आता मी तुम्हाला सांगितलं की 10 मार्क किती, म्हणजे 150 शब्दात उत्तर लिहायचं आणि 15 मार्काला 250 शब्दात तुमच्याकडनं उत्तर लिहिणं अपेक्षित राहतं. आणि या चारही पेपरला, सगळ्या पेपरला 3 तासाचा कालावधी तिथं दिला जातो. आणि प्रत्येक पेपर किती मार्काचा आहे? 250 मार्कांचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जसं जीएस पेपर 1 250 मार्कांचा, जीएस पेपर 1 मध्ये जनरली तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, सोसायटी, ठीक आहे, हे टॉपिक जे आहे तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये असतात. मग त्याच्यामध्ये जिओग्राफी वगैरे असतो. जीएस पेपर 2 मध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन, पंचायती राज हे जीएस पेपर 2 मध्ये असतात. जीएस पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, ऍग्रिकल्चर, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट हे विषय तुम्हाला जीएस पेपर 3 मध्ये असतात. आणि जीएस पेपर 4 हा
अख्खा एक नवीन सब्जेक्ट तिथे आयोगाने ऍड केलेला आहे. याला इथिक्सचा पेपर म्हणतात. नैतिकता, या इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड या चौथ्या पेपरमध्ये तुम्हाला तिथे विचारले जाते. आणि हे सगळे पेपर तुम्ही मराठी किंवा इंग्रजी या दोघांपैकी कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही ते पेपर देऊ शकता. यानंतर जो पेपर 8वा आणि पेपर 9वा असतो विद्यार्थी मित्रांनो, हा असतो वैकल्पिक विषय. तर एकंदरीत वैकल्पिक विषय किती आहेत? तर 26 प्रकारच्या वैकल्पिक विषयाची यादी आयोगाने आपल्याला दिलेली आहे. ते मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्या 26 पैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा असतो ऍज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून, म्हणजे जो एक्सपर्टीज वाला सब्जेक्ट जो तुम्हाला आवड आहे त्याच्यामध्ये असा सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता. तुमच्या ग्रॅज्युएशनचाही सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता जर तो त्या यादीमध्ये असेल तर. आणि त्या सब्जेक्टचे तुमचे किती पेपर होणार आहे? 2 पेपर होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 ज्याला वैकल्पिक विषय पेपर 1 म्हणतात आणि वैकल्पिक विषय पेपर 2 म्हणतात. हे दोन्ही पेपर 250 मार्कांसाठी होतात. आणि या दोन्ही अगेन मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेमधून कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही पेपर लिहू शकता. आणि प्रत्येकी 3 तास तुम्हाला या पेपरला दिला जातो. म्हणजे एकंदरीत जर आपण मार्कांचं वेटेज बघितलं तर काय, इथे निबंधाचा पेपर किती मार्कांचा आहे? 250 मार्कांचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जीएसचे 4 पेपर जे आहे, हे जीएसचे 4 पेपर प्रत्येकी 250 म्हणजे किती? 1000 मार्क हे झाले. ठीक आहे. 1000 मार्कांचे 4 जीएस पेपर. आणि शेवटी काय, तर ऑप्शनल सब्जेक्ट किती मार्काचा? 500 मार्काचा. म्हणजे वैकल्पिक विषयाचे 2 पेपर, एका पेपरचेच 2 पेपर होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. 500 मार्क. म्हणजे एकंदरीत ऍडिशन करा, 250 प्लस 1000 प्लस 500, तर ऍडिशन किती होते? टोटल किती होते विद्यार्थी मित्रांनो? 1750. हे झाले तुमचे मॅक्झिमम मार्क. हे काय झाले तुमचे मॅक्झिमम मार्क. आणि या 1750 पैकी त्या वेळेस त्या वर्षी जो काही कट ऑफ लागेल त्याच्यावरती तुम्हाला मार्क मिळवणं अपेक्षित राहतं. कारण पेपर 1 आणि पेपर 2 जे भाषेचे पेपर आहे, हे कसे पेपर आहे? क्वालिफाईंग पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पॅटर्न तुम्ही तुमच्या डोक्यात स्टोअर करून ठेवा आणि हा पॅटर्न तुम्हाला शेवटपर्यंत तिथे लक्षात राहायला पाहिजे. तर हा पॅटर्न कशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो? हा पॅटर्न प्रिलियमचा नव्हे, हा पॅटर्न मेन्स आहे. ठीक आहे. एमपीएससी मेन्स परीक्षेचा हा तिथं पॅटर्न आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढे वळूया. आता पेपर कोणत्या भाषेत लिहिता येतो? सर्वात महत्वाचा प्रश्न. आणि जास्त करून विद्यार्थी आम्हाला हा टॉपिक जास्त विचारतात की सर पेपर कोणत्या भाषेत लिहायचा? तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरता, त्या पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला वैकल्पिक विषयाची भाषा विचारली जाते. म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिणं तुम्ही इच्छुक आहात हे तुम्हाला विचारलं जातं. जर इंग्रजी असेल तर तुम्हाला इंग्रजी टाकावं लागतं, मराठी असेल तर तुम्हाला मराठी टाकावं लागतं. आणि उर्वरित जे पेपर आहेत म्हणजे कोणते पेपर? स्टार्टिंग फ्रॉम 3 to 7. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम निबंधापासून जे 7 क्रमांकाचा जो पेपर आहे, हे पेपर जे आहे, हे पेपर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता किंवा इंग्रजीमध्ये लिहू शकता. म्हणजे बघा, मी परत सांगतोय की पेपरची भाषा जी असते ती भाषा जनरली तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना विचारली जाते. पण कोणता? तर वैकल्पिक विषयाची भाषा कोणती राहील? इंग्रजी राहील की मराठी राहील हे तुम्हाला तेव्हा सांगावे लागते. आणि जर तुम्ही तिथे वैकल्पिक विषयाची भाषा सपोज तुम्ही इंग्रजी टाकली, सपोज काय टाकली? इंग्लिश टाकली, की तुम्हाला वैकल्पिक विषय इंग्लिशमध्ये लिहायचा आहे कारण टेक्निकल सब्जेक्ट आहे म्हणून. पण हे जे पेपर आहे, पेपर क्रमांक 3 पासून पेपर क्रमांक 7 पर्यंत याची जी भाषा असते, तर तुम्ही पेपर क्रमांक 3 म्हणजे पहिला जो निबंधाचा पेपर आहे, तुम्ही ज्या भाषेत लिहाल, सपोज तुम्ही मराठीमध्ये लिहिला, तर तुम्हाला उर्वरित जे 7 पेपर आहे, उर्वरित जे 7 म्हणजे जीएस पेपर 4 पर्यंतचे पेपर आहे, हे मराठीत तुम्हाला लिहावेच लागणार. पण जर तुम्ही निबंधाचा पेपर मराठीत न लिहिता इंग्रजीत लिहिला, याचा अर्थ तुम्हाला निबंधापासून सामान्य अध्ययन 4 पर्यंतचे सगळे पेपर इंग्रजीमध्ये लिहावे लागतील. हे लक्षात ठेवा. आणि ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना जे काही मीडियम टाकलेला आहे त्या मीडियम मध्येच तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट लिहिणं अपेक्षित राहतं. म्हणजे सपोज असं झालं की तुम्हाला निबंध आणि निबंधापासून जीएस पेपर 4 पर्यंतचे पेपर म्हणजे पेपर क्रमांक 3 ते 7 हे पेपर जर तुम्हाला मराठीत लिहायचे तर तुम्हाला निबंध हा पेपर मराठीत लिहावा लागेल. आणि त्याच्या खालचे सगळे पेपर तुम्हाला मराठीत लिहिणं तुमच्याकडनं कंपल्सरी आहे, तुमच्याकडनं अपेक्षित आहे. हे झालं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की वैकल्पिक विषय जो आहे मी पूर्व परीक्षेमध्ये इंग्रजी टाकलाय, तर मग तुम्हाला वैकल्पिक विषय कंपल्सरीली इंग्लिशमध्येच तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही हे 3 ते 7 पेपर मराठीत लिहू शकता आणि ऑप्शनल सब्जेक्ट इंग्रजीमध्ये तुम्ही लिहू शकता. लक्षात ठेवा. हे सगळं कधी करायचं आहे? तर तुम्हाला वैकल्पिक विषयाची जी भाषा आहे ती भाषा तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना विचारली जाते. ठीक आहे. तर हे बघा, पहिला मुद्दा बघा, पेपर क्रमांक 3 ते 7 साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. पण तो पर्याय कसा आहे? निबंधाचा पेपर तुम्ही ज्या भाषेत लिहा, उर्वरित तुम्हाला पेपर त्याच भाषेमध्ये लिहिणं तुमच्याकडनं अपेक्षित राहतं. दुसरा, वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल, म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षेत फॉर्म भरताना वैकल्पिक विषय तुम्ही कोणत्या भाषेत देणार आहे हे तुम्हाला सांगावं लागतं.
तर त्या भाषेमध्येच तुम्हाला त्याच भाषेतून म्हणजे एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरही देता येतील. ज्या विषयाचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील, हे लक्षात ठेवा. म्हणजे वैकल्पिक विषयाचा जी भाषा आहे ती भाषा तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना विचारली जाते आणि जी भाषा तुम्ही फॉर्म मध्ये सांगितली आहे त्याच भाषेमध्ये तुमच्याकडनं वैकल्पिक विषयाचा पेपर लिहिणं अपेक्षित राहतं. जर तुम्ही इंग्लिश टाकलं आणि तुम्ही मराठीत लिहित असाल तुमचा पेपर चेक होणार नाही, लक्षात ठेवा. मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना ते माध्यम निवडावे लागेल. त्यानंतर चौथं काय, वरील नियमांचे अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुम्ही इंग्लिश टाकलं आणि मराठीमध्ये लिहित असाल तुमचा पेपर चेक होणार नाही. प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. भाषा प्रश्नपत्रिका ज्या असतील लँग्वेजेसचे तर मराठीच्या मराठीमध्ये राहील आणि इंग्रजीचा इंग्रजीमध्ये राहील, लक्षात ठेवा. आता भाषेचे पेपर त्याच भाषेतून तुम्हाला द्यावे लागणार आहे. तर हे झालं भाषेसंदर्भात. ठीक आहे, इज इट क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर आन्सर बुकलेट मी आताच तुम्हाला सांगितलं की जो काही तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे इथे तुम्हाला प्रश्न छापलेले नसतात उत्तर पुस्तिकेमध्ये, तर तुम्हाला काय करायचं असतो, प्रश्न क्रमांक टाकायचा असतो, त्याचा उपप्रश्न जो आहे तो या बॉक्स अंतर्गत टाकायचा असतो आणि तसंच मग तुम्हाला उत्तर सुरुवात करावी लागते. आणि हे लक्षात ठेवा, आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे उत्तर लिखाणाची ती देखील अशा लाइनिंग वाल्या पेजेसवरच करायची आहे. कारण युपीएससी मध्ये ब्लँक शीट असतात पण याच्यामध्ये लाइनिंग वाले पेजेस आहेत. तर लाइनिंग वाल्या पेजेसवरच तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिखाणाची तिथं प्रॅक्टिस करायची आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता त्यानंतर आजच्या सेशनमध्ये आपण काय तर भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 याचा सिलेबस आपण तपासणार आहे. ठीक आहे, आणि कोणत्या टॉपिकवर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे आपण बघणार आहे आणि निबंधाचा पेपर कसा आहे तो आपण हे बघणार आहे. तर बघा, पहिला पेपर जो असतो तो म्हणजे भाषा पेपर 1 म्हणजे मराठीचा पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो. आता हा मराठीचा पेपर कसा आहे, क्वालिफाईंग पेपर आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता यामध्ये हा पेपर किती मार्काचा असतो, 300 मार्काचा असतो आणि क्वालिफाईंग पेपर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सिलेबस बघा, सिलेबस काय काय आहे तर महत्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे. आता प्रश्नांचे स्वरूप कसे कसे असणार आहे तर तुम्हाला दिलेल्या परिच्छेदाचे आकलन म्हणजे तुम्हाला पॅराग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर शोधावे लागतील. संक्षिप्त लेखन, प्रिसाइज रायटिंग ज्याला म्हणतात ते, त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, काही ग्रामॅटिकल गोष्टी तुम्हाला तिथे विचारल्या जातील. लघु निबंध तुम्हाला एक लिहावे लागेल 600 शब्दांमध्ये आणि इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेचा अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन तुम्हाला करावं लागेल. काही पॅसेजेस दिले जातील आणि ते. आता प्रश्नपत्रिकेचा नमुना कसा असतो हे बघा. पहिला तर तुम्हाला निबंध असतो. निबंध किती 600 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचा असतो एक निबंध. त्या निबंधाला किती मार्क असतात, 100 मार्क असतात. दुसरा परिच्छेदाचे आकलन म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ दिला जाईल आणि त्या पॅराग्राफवरून तुम्हाला उत्तर शोधावे लागतील. तर हे किती प्रश्न, 60 मार्काचे प्रश्न. त्यानंतर सारांश लेखन, ठीक आहे, त्याला प्रिसाइज रायटिंग म्हणतात, हे किती 60 मार्कांसाठी. त्यानंतर मराठी उतार्यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर यासाठी 20 मार्क आणि इंग्रजी उतार्याचे मराठीमध्ये भाषांतर याच्यासाठी उर्वरित 20 मार्क. आणि 6वं परिपाठ व शब्दसंग्रह, यामध्ये समानार्थी, विरोधार्थी, थोडं ग्रामर रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या 40 मार्कांसाठी तुम्हाला इथे विचारल्या जातात. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज येते 300 मार्क. म्हणजे हा झाला मराठी भाषेचा सिलेबस. ठीक आहे, आता बघा प्रश्न कसे असतात तर याच्यामध्ये एकंदरीत ब्रॉडली बघा 6 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय असतो, पहिला निबंधाचा, खालील 4 पैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दात निबंध लिहा. म्हणजे तुम्हाला 4 विषय दिले जातील त्यापैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला 600 शब्दात निबंध द्यायचा आहे. हे किती मार्कांसाठी, 100 मार्कांसाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील उतारा वाचून उतार्याच्या शेवटी दिलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा. हे किती 5 प्रश्न 60 मार्काला म्हणजे पॅराग्राफ रिडिंग कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो ते. तिसरं काय, खालील उतार्याचा 1/3 शब्दात सारांश लिहा. तर हा किती, हा सुद्धा प्रश्न 60 मार्काला. चौथा प्रश्न की मराठीचा पॅराग्राफ दिलाय त्याचा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा, खालील उतार्याचे इंग्रजीत भाषांतर करा, याचे 20 मार्क. आणि खालील उतार्याचे मराठीत भाषांतर करा म्हणजे इंग्रजी पॅराग्राफ दिला जाईल त्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं, याला 20 मार्क. आणि प्रश्न 6व्याचे 2 उपप्रश्न आहे अ आणि ब. खालील वाक्यप्रचारांचा म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हे. आणि ब जो आहे प्रश्न क्रमांक 6चा, खालील दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यात विस्तार करा, याला 10 मार्क. हे 10 मार्काचे प्रश्न. म्हणजे एकंदरीत किती मार्क, 6 प्रश्न. 6 प्रश्नाचे किती मार्क, 300 मार्कांसाठी असा पेपर तुम्हाला मराठी भाषेचा तिथं येतो विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही ध्यानात ठेवा. आणि याच्यापैकी बघा ऑल मॅन्डेटरी कोणते कोणते आहे. ठीक आहे, हे जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक क, ड आणि ई, ठीक आहे, हे जे आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला काय मॅन्डेटरी आहे. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये क कोणता आहे, खालील दिलेल्या विषयावर 20 वाक्यात संवाद लिहा, याला 10 मार्क. त्यानंतर खाली दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द लिहा, याला 5 मार्क.
खालील दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा, याला 5 मार्क. म्हणजे प्रश्न क्रमांक 6 जो आहे याचे किती उपप्रश्न आहे? 5 उपप्रश्न आहे, अ, ब, क, ड आणि ई. तर अशा पद्धतीनं हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण पेपरचा पॅटर्न आहे. आणि हे सगळे प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 6, हे सगळे प्रश्न कसे आहे विद्यार्थी मित्रांनो? मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी म्हणजे तुम्हाला सगळेच्या सगळे प्रश्न सोडवणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि हा पेपर कसा आहे? हा पेपर क्वालिफाईंग आहे. म्हणजे तुम्हाला 300 पैकी 25% मार्क स्कोअर करायचे आहे. 300 पैकी 25% म्हणजे किती होतात? तर म्हणजे 75 मार्क तुम्हाला या पेपरमध्ये तिथे स्कोअर करायचे आहे. कळला का तुम्हाला? तर हा झाला तुमचा भाषा 1 पेपरचा सिलेबस मार्किंग स्ट्रक्चर कसं असतं आणि प्रश्न कसे विचारले जातात हे आपण इथे बघितलेलं आहे. आता दुसरा जो पेपर असतो भाषेचा तो म्हणजे इंग्रजी भाषा. हा पेपर इंग्रजीत असतो आणि हा देखील पेपर कसा आहे? कंपल्सरी पेपर आहे आणि हाही पेपर क्वालिफाईंग आहे. म्हणजे याचे देखील मार्क फायनल स्कोअर मध्ये मोजल्या जात नाही. ठीक आहे, म्हणजे याही पेपरमध्ये 300 पैकी तुम्हाला किती गुण मिळवायचे? तर 75 गुण मिळवणं तुमच्याकडनं अपेक्षित असतं. आता याच्यामध्ये काय, अगेन तेच महत्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट असते. आता काय काय असतं? दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, संक्षिप्त लेखन, प्रिसाइज रायटिंग, परिपाठ व शब्दसंग्रह म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, लघुनिबंध दिला जातो. तर असे जनरली हे अशा प्रकारचे सिलेबस तिथे दिलेला आहे. आता बघा पेपर कसा असतो, पेपर स्ट्रक्चर बघून टाका. पहिला प्रश्न जो असतो तो अगेन निबंधाचा चार निबंधाचे ऑप्शन दिले असतात. त्यापैकी कोणत्या एका टॉपिकवर निबंध लिहिणं अपेक्षित असतं. किती मार्कांसाठी? 100 मार्कांसाठी. दुसरा प्रश्न कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिव्हन पॅसेज, म्हणजे पॅसेज दिला जाईल त्याच्यावरती 5 प्रश्न, त्याचे उत्तर किती मार्कांसाठी? 75 मार्कांसाठी. त्यानंतर प्रिसाइज रायटिंग, ठीक आहे, किती? 75 मार्कांसाठी. चौथा युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1 याचे 25 मार्क आणि युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 2 याचे 25 मार्क. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही मार्क मोजले तर या 5 प्रश्नांवर किती मार्क आहे? 300 मार्काचा हा पेपर तिथे तुम्हाला विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. आता प्रश्न कसे असतात ते थोडक्यात इथे आपण बघून घेऊया. पहिला प्रश्न जसं मी तुम्हाला सांगितलं निबंधाचा असतो, राईट अँड एसे इन अबाउट 600 शब्द ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक. किती मार्कांसाठी? 100 मार्कांसाठी. दुसरा प्रश्न रीड केअरफुली द पॅसेज गिवन बिलो अँड राईट आन्सर्स टू द क्वेश्चन दॅट फॉलो इन क्लिअर, करेक्ट अँड कन्साइज लँग्वेज. म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर प्रश्न 75 मार्काला. तिसरा प्रश्न प्रिसाइज रायटिंग, संक्षिप्त लेखन, मेक अ प्रिसाइज ऑफ द फॉलोइंग पॅसेज इन अबाउट 1/3 ऑफ इट्स लेंथ, डू नॉट गिव्ह अ टायटल टू इट, द प्रिसाइज शुड बी रिटन इन युअर ओन वर्ड. किती मार्कांसाठी? 75 मार्कांसाठी. चौथा प्रश्न काय? चौथ्याचे 2 उपप्रश्न असतात, अ, ब आणि क, 3 असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये अ कोणता आहे? रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर मेकिंग नेसेसरी करेक्शन्स, डू नॉट मेक अननेसेसरी करेक्शन इन द ओरिजिनल स्टेटमेंट, ग्रामरवाला. त्यानंतर सप्लाय द मिसिंग वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स, यूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन अ ब्रॅकेट. त्यानंतर चौथ्याचा अजून डी उपप्रश्न कोणता आहे? राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द असे विचारले जातात. मग प्रश्न क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 5 मध्ये अ, ब, क, ड, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स ॲज डायरेक्टेड विदाउट चेंजिंग द मिनिंग. मग 5वाचा ब, यूज द फॉलोइंग वर्ड्स टू मेक सेंटेन्सेस दॅट ब्रिंग आउट द मिनिंग क्लिअरली. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5चा क, चूज द अप्रोप्रिएट वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. आणि 5व्याचा ड, यूज द फॉलोइंग आयडियम्स अँड फ्रेजेस इन सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू ब्रिंग आउट देअर मिनिंग क्लिअरली. म्हणजे वाक्यात उपयोग करणं वगैरे असे प्रश्न तुम्हाला एकंदरीत इंग्रजीच्या पेपरमध्ये तिथे विचारले जातात. म्हणजे एकूण किती प्रश्न इंग्रजीच्या पेपरमध्ये? आता 5 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे उपप्रश्न देखील ऍड आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो भाषेचे 2 पेपर होतात, मराठी आणि इंग्रजी. हे लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही पेपर 300 मार्कांसाठी होतात आणि या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येकी 75 मार्क तिथे स्कोअर करणं अपेक्षित राहतं हे पेपर क्वालिफाय करायला. 300 पैकी किती मार्क पाहिजे? तर 25% मार्क पाहिजे. त्यानंतर निबंधाचा, ठीक आहे, त्यानंतर कोणता पेपर? निबंध लेखन आहे. आता हा जो एसेचा पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो, हा किती मार्कांचा असतो? 250 मार्कांसाठी असतो. आता 250 मार्कांसाठी जो असतो म्हणजे याच्यातले टॉपिक कोणते असतात? तर जे सामान्य अध्ययनाचा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन, सोसायटी, याच विषयावरून कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला तिथे निबंध दिले जातात. ठीक आहे, तर याच्यामध्ये लिहिलंय उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे यांच्याकडून अपेक्षित असते. फार महत्वपूर्ण आहे. काय काय म्हटलेलं आहे जे मी अंडरलाईन केलेलं आहे हे परत वाचा विद्यार्थी मित्रांनो, की निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे म्हणजे निबंधामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ते काय तपासलं जातं? तर तुमच्या
एसेचं स्ट्रक्चर कसं आहे, तुमची रचना कशी आहे, काय तुमचं एक कनेक्टिव्हिटी लागत आहे का, म्हणजे वाचताना तो एक फ्लो येतोय का एसेमध्ये, या सगळ्या बाबी तुमच्या एसे निबंधाच्या लेखनातून तिथे तपासल्या जातात. म्हणजे निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे, या सगळ्या बाबी निबंध लिहिताना तुमच्याकडून तिथे अपेक्षित असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता बघा, निबंध लेखन करताना जनरली जो पेपर असतो तो 2 सेक्शन मध्ये विचारला जातो. एक असतो सेक्शन ए आणि दुसरा असतो सेक्शन बी. आता सेक्शन जे आहे ए आहे त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात आणि सेक्शन बी जे आहे त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात. आणि या सेक्शन मधून, सेक्शन ए मधून कोणत्याही एक एनी वन टॉपिकवर तुम्हाला एसे लिहिणं अपेक्षित असतं आणि सेक्शन बी मधून 4 टॉपिक आहे, इथे सुद्धा एनी वन टॉपिकवर तुम्हाला एसे लिहिणं अपेक्षित राहतं. म्हणून एनी वन लक्षात ठेवा. म्हणजे 4 पैकी कोणत्या एका टॉपिकवर सेक्शन ए मधून एसे लिहिणं आवश्यक आहे आणि हे सेक्शन बी मधले जे 4 टॉपिक आहे याच्यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर तुमच्याकडून एसे लिहिणं अपेक्षित आहे. आणि हे जे एक एसे तुम्हाला लिहायचे आहे, सेक्शन ए मधला एक आणि सेक्शन बी मधला एक, हे प्रत्येकी 125 आणि 125 मार्कांसाठी तिथे विचारले जातात. म्हणजे एकंदरीत एसेचे टोटल मार्क किती आहे? 250 मार्क. म्हणजे 250 मार्कांसाठी तुम्हाला 2 एसे लिहिणं आवश्यक आहे. एक एसे सेक्शन ए मधून आणि एक एसे सेक्शन बी मधून. तुम्ही असं नाही करू शकत की दोन्ही एसे मी सेक्शन ए मधले घेतले तर काय होईल, एकच एसे चेक होईल, दुसरा एसे चेक होणार नाही. म्हणून अशी चुकी करू नका. तुम्हाला स्पष्टपणे आयोगाने सांगितलेलं आहे की सेक्शन ए मधून म्हणजे या 4 पैकी एनी वन टॉपिकवर तुम्हाला एसे लिहिणं आवश्यक आहे. आणि हे जे सेक्शन बी चे 4 टॉपिक आहे याच्यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर तुम्हाला एसे लिहिणं आवश्यक आहे. हे मॅन्डेटरी आहे विद्यार्थी मित्रांनो, की ऍटलीस्ट तुम्ही कोणत्या जे दोन्ही सेक्शन मधून तुम्हाला एकेका टॉपिकवर एसे लिहावाच लागणार आहे आणि तेव्हाच तुमचे 250 पैकी तिथे पेपर चेक होणार आहे. हे लक्षात ठेवा. कळलं का तुम्हाला? तर 2 सेक्शन असतात, 4 एसे इन ईच सेक्शन आणि प्रत्येक सेक्शन मधून एक टॉपिकवर तुम्हाला एसे लिहिणं आवश्यक आहे. मग अगेन तुम्ही हे मराठी किंवा इंग्रजी हे कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता, पण ज्या भाषेमध्ये तुम्ही निबंधाचा पेपर सुरुवात करणार आहात त्याच भाषेमध्ये मग तुम्हाला जीएस चे पेपर सुद्धा लिहावे लागतील. हे तुम्ही ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कळलं का तुम्हाला? ठीक आहे, या बेसिक गोष्टी आहे, पण या तुम्हाला निबंधाच्या संदर्भात एक आपण इथे डिस्कस केलं. आणि निबंधावर कसे प्रश्न येतात तर निबंधावर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे काही जनरल स्टडीज मध्ये आपण अभ्यास करतो त्याच टॉपिक वरून तुम्हाला निबंधाचे प्रश्न तिथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, कधी कधी आयआरच्या टॉपिकवर निबंध येतो, कधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या टॉपिकवर निबंध येतो, कधी कोणत्या सोसायटी सामाजिक विषय असेल त्याच्यावर तुम्हाला निबंध विचारला जाऊ शकतो. कधी तुम्हाला असं येऊ शकतं की पॉलिटीचा कोणता विषय असेल, इंटरस्टेट डिस्प्यूट असतील म्हणजे 2 राज्यांमध्ये काही झगडे असेल त्याच्यावर तुम्हाला निबंध विचारला जाऊ शकतो. म्हणजे निबंधाचे जे आयाम आहे, डायमेन्शन्स आहे, कोणत्याही टॉपिकवर निबंध तिथे विचारला जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही जीएसचा अभ्यास योग्य पद्धतीने केला असेल त्याचाच फायदा तुम्हाला निबंधाच्या पेपरमध्ये तिथे होणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की निबंधाची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. कारण जनरली तुम्ही पेपरला जायच्या पूर्वी किमान 10 ते 12 निबंध तुम्ही लिहून बघितले पाहिजे आणि ते निबंध तुम्ही प्रॉपरली चेक केले पाहिजे. ठीक आहे. आणि निबंधाचे मार्क जनरली आम्ही आमच्या भाषेमध्ये निबंधाच्या पेपरचा उल्लेख करताना हातातले मार्क म्हणतो. म्हणजे काय, सोपे मार्क आहे. जर तुम्ही फक्त 10 ते 12 जरी असे लिहिले तरी तुम्ही 250 पैकी आरामात 110 ते 115 मार्क स्कोअर करू शकता विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, हे चांगले मार्क आहे. म्हणजे आता आपल्याला 2025 जो पेपर झाला आहे त्याच्यातून आपल्याला कळेलच, पण 120 पर्यंत जरी तुम्ही स्कोअर केला एसेच्या पेपरमध्ये तर फक्त 10 एसे लिहून तुम्ही 120 जर तुम्ही मार्क स्कोअर करत असाल तर बघा हा पेपर सोप्या पेपरमध्ये गणला जातो. म्हणजे हे हातातले मार्क आहे. कारण एवढेच मार्क तुम्हाला जीएसच्या पेपरमध्ये स्कोअर करायचे असतील तर खूप मेहनत करावी लागते आणि जीएसच्या पेपरमध्ये 120 पर्यंत मार्क जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट समजल्या जाते. कळलं का? म्हणून निबंधाचे मार्क आपले हातातले मार्क आहे, तुम्ही स्कोअर करू शकता. तुम्हाला फक्त काय करायचे, योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन, एसेचं स्ट्रक्चर आहे, या बाबींवर तुम्हाला लक्ष देणं काळाची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे, आपण 2 भाषेचे जे पेपर आहेत त्यांचा सिलेबस आपण बघितला, मार्किंग स्ट्रक्चर कसं असतं, किती प्रश्न विचारले जातात हे आपण बघितलंय. आणि त्यानंतर आपण निबंधाचा पेपर कसा असतो त्याच्यामध्ये सेक्शन ए, सेक्शन बी याचं संपूर्ण अवलोकन आपण केलेलं आहे आणि कोणत्या टॉपिकवर निबंध विचारले जाऊ शकतात हे देखील आपण बघितलेलं आहे. तो ओव्हरऑल जो मुख्य परीक्षेचे जे 3 महत्त्वपूर्ण पेपर आहे, 2 भाषेचे पेपर आणि 1 निबंधाचा पेपर, याचं संपूर्ण अवलोकन आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर उर्वरित पुढच्या भागामध्ये आपण जीएस पेपर 1 पासून तर जीएस पेपर 4 चे जे पॅटर्न आहे, त्याचे प्रश्न कसे येतात, त्याचे सिलेबस काय, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये तिथे अभ्यासणार आहोत. तर पुढील भागामध्ये आपण त्या जो उरलेला पार्ट आहे तो आपण तिथे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला एमपीएससीची जर तयारी करायची असेल, एमपीएससीची बॅच जॉईन करायची असेल, तुमच्या मनात काही शंका कुशंका काही असतील, तुम्हाला एमपीएससीचा सिलेबस हवा असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन काढा आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059.
किंवा तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे, महत्त्वपूर्ण करंट अफेअर्स आहे, ते तुम्हाला या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा आणि आमचा टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा, जेणेकरून कोणतीही अपडेट MPSC परीक्षेसंदर्भात तुमची चुकता कामा नये. आणि ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहे त्या देखील आम्ही त्या ग्रुपमध्ये आम्ही शेअर करतो. याच्या व्यतिरिक्त उत्तर लिखाणासंदर्भातील जे मार्गदर्शन वगैरे आहे ते देखील आम्ही त्या ग्रुपवर तिथे शेअर करतो. म्हणजे त्याचा जर तुम्हाला लाभ उठवायचा असेल तर हे टेलिग्राम चॅनल नक्की तुम्ही जॉईन केलंच पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, जर तुम्ही 2027च्या परीक्षेचा अभ्यास करत असाल किंवा त्याच्या पुढे 28-29ला टार्गेट करत असाल तर डेफिनेटली तुम्ही समर्पण आमची जी बॅच आहे ही बॅच जॉईन करायलाच पाहिजे तुम्ही. ठीक आहे. ही जी बॅच आहे याचे डेमो लेक्चर्स ऑलरेडी सुरू झालेले विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर अगेन तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करू शकता. ही बॅच फक्त 29,999 रुपयात आम्ही तिथे अवेलेबल करून देतोय आणि सरसकट अर्ली बर्ड ऑफर आम्ही 10% डिस्काउंट त्याच्यात देतोय. म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये तिथे अवेलेबल होईल. यामध्ये जी काही आमची टीम आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने UPSC किंवा MPSCचा एक वेळा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे. म्हणजे प्रॉपरली इंटरव्ह्यू दिलेले लोक तुम्हाला शिकवायला असणार आहे. आणि या उत्तर लिखाणाच्या पॅटर्नमध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे, ज्यांनी उत्तर लिखाण केलेलं आहे, तोच व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकते. ठीक आहे. आता बघा कोणत्या कोणत्या गोष्टी या समर्पण बॅच अंतर्गत आम्ही प्रोव्हाइड करतोय. तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा पूर्ण कव्हरेज, यामध्ये इंटरव्ह्यू देखील आहे, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे, लाईफ टाइम व्हॅलिडिटी या कोर्सची आहे. म्हणजे तुम्ही जर आता जर हा विकत घेतला तर तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष जेवढे वर्ष तुम्हाला बघायचं आहे तेवढा वर्ष हा कोर्स बघू शकता. त्यानंतर बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, त्यानंतर NCERT आणि बालभारतीचा जो बेसिक फाउंडेशन आहे ते आम्ही याच्यात देतोय. त्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिसवर आमचा विशेष लक्ष आहे, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप. मेंटरशिप म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांनी कसा प्लॅन केला पाहिजे, आठवड्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, महिन्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, वार्षिक नियोजन कसं असलं पाहिजे, या सगळ्या बाबी तुम्हाला तिथे दिल्या जाणार आहे. आणि या बॅच संदर्भात जर तुम्हाला कोणता काही डाऊट असेल तर सरळ तुम्ही या नंबरवर कॉल करा. हा माझा नंबर आहे आणि हा निलेश सरांचा नंबर आहे. सरळ तुम्ही डायरेक्टली तुमचा मोबाईल फोन उचला आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि त्यानंतर महत्वाची सूचना की इथिक्स, आता बघा पूर्व परीक्षा झालेली आहे, मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जर तुम्हाला फक्त इथिक्सचा अभ्यास करायचा असेल आणि इथिक्समध्ये तुमचे डाऊट असेल, कन्सेप्ट समजण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर अशा वेळेस निलेश सरांनी एकदम सोप्या भाषेत तिथे इथिक्स सब्जेक्ट तुमच्यासाठी आणलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे आणि यामध्ये फक्त आम्ही स्वतःचेच नोट्स आम्ही देणार आहे. कोणत्याही बाहेरच्या पुस्तकं तुम्हाला वाचायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. जर तुम्हाला या इथिक्स संदर्भात जर माहिती हवी असेल तर निलेश सरांचा हा नंबर आहे 9403692940. या नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट निलेश सरांना करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला लावायचा असेल, ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू, तर मी स्वतः ही मेंटरशिपची बॅच मी कंडक्ट करतोय. या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल की कशा मेंटरशिपची रचना कशी होणार आहे, काय होणार आहे, तर यासाठी तुम्ही सरळ मोबाईल फोन उचला आणि मला कॉल करा. 8806242059. ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून मेंटरशिपचा प्लॅन अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला मेंटरशिप ऑफलाईन मध्ये करायची असेल तर आमचं पुणे आणि नागपूरला सेंटर आहे, त्याचा ऍड्रेस लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा सरळ आमच्या ऍड्रेसवर तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि अल्टिमेटली हे जे काही कोर्सेस मी तुम्हाला सांगितले आहे सगळे कोर्सेस आमच्या ऍपवर अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त काही बेसिक जे कोर्सेस आहेत ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे. त्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अगेन A1S अकॅडमीची जी ऍप आहे ती डाउनलोड करा, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असेल, परीक्षेचा सिलेबस हवा असेल, बुक लिस्ट हवी असेल, गायडन्स हवं असेल, प्लॅनिंग कसे करावे हे हवं असेल, काय कन्फ्युजन असेल की राज्यसेवा करावी किंवा कंबाईन करावी, कोणताही डाऊट असेल परीक्षे संदर्भातला, सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उर्वरित भाग आपण भाग 3 मध्ये बघणार. धन्यवाद.